दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतीच MPSC ची गट क मेन्स 2024 पार पडली आणि मेन्स पार पडल्यानंतर फर्स्ट आन्सर की सुद्धा आपल्या समोर आलेली आहे. कालच आन्सर की आपल्याला मिळाली. या आन्सर की नुसार आपल्याला एक कट ऑफ प्रेडिक्शन करायचं आहे. कुठल्या पदासाठी? या 3 पदं इथे आपण घेतलेली आहेत. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क या 3 पदांसाठीच आपण प्रेडिक्शन पाहत आहोत. प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण मेल आणि फिमेल असं प्रेडिक्शन पाहणार आहोत. परंतु स्पोर्ट्स कॅटेगरी किंवा काही इतर आरक्षित कोटा आहे यासाठी प्रेडिक्शन आपण पाहत नाहीत. फक्त जनरल जे आहेत, जनरलचे किती सीट्स आहेत आणि काय प्रेडिक्शन लागेल हे आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचे एकूण 39 पदं होती, टॅक्स असिस्टंटची 402 पदं आणि क्लर्कची 1071 पदे आपल्याला आहेत. त्यानुसार आपण पाहूया प्रेडिक्शन कट ऑफचं प्रेडिक्शन आपण सुरुवात करत आहोत. ओपन कॅटेगरीमध्ये मेल आणि फिमेल, या मेल आणि फिमेल मध्ये जे काही कट ऑफ आहे ते मार्क्स नुसार आहे. 200 मार्कांपैकीचं कट ऑफ प्रेडिक्शन सांगतोय, त्यानुसार दुप्पट करून आपले मार्क घ्यायचे. हे जे कट ऑफ इथे आहे हे 200 पैकी किती मार्क पडले याच्यावरती कट ऑफ असणार आहे. तर ओपन मध्ये 145 to 147 इथपर्यंत हा कट ऑफ असणार आहे. आता असं वाटेल की खूप जास्त आहे, परंतु मुलांना मार्क्स पडलेले आहेत. जवळपास 324 मार्क्स माझ्या मित्रालाच आहेत एका, त्यानंतर 318 मार्क्स असे म्हणजे 300 प्लस मार्क्स सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे जवळपास म्हणजे मार्क्स सांगतो, म्हणजे याचा अर्थ किती 150 प्लस तर आरामात भरपूर जण मिळतात आपल्याला. ओपनची ज्या काही जागा होत्या त्या फक्त 7च जागा होत्या जनरल कॅटेगरीला. ओपनला जनरल कॅटेगरीला 7 जागा आहेत, त्यामुळे हे 145 प्लस तर आरामात असणारच आहे. त्यामुळे ते कदाचित असं होऊ शकतं की 147 पण जाऊ शकतं, कारण सध्याच्या कंडिशनला कट ऑफ खूप हाय जात आहे. ठीक आहे. दुसरं फिमेल साठी 138 to 140 इतका कट ऑफ असू शकतो आणि याच्या जागा ज्या होत्या फिमेल साठी फक्त 4 जागा होत्या. ठीक आहे. SC-BC मेल साठी 140 ते 142 इतका कट ऑफ आहे आणि फिमेल साठी 134 to 136 इतका कट ऑफ असणार आहे. यांच्या ज्या जागा होत्या त्या SC-BC साठी 2 जागा जनरल कॅटेगरीला आणि 1 जागा फिमेल कॅटेगरीला अशा पद्धतीच्या जागा होत्या. आता आपण पाहूया ओबीसी कॅटेगरीला. तर ओबीसी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर जवळपास 140 ते 142 इथपर्यंत जाऊ शकतो. ज्याचे मार्क्स याच्या अबोव असतील तर त्यांनी आपले प्रेडिक्शन नुसार आपलं झालंय असं समजू शकता. 140 to 142 नुसार ह्याच्या ज्या काही जागा होत्या ओबीसीच्या, या ओबीसीच्या जागा 2 जागा जनरल कॅटेगरीला आणि 2 जागा फिमेलला आहेत आणि फिमेलचं जे काही प्रेडिक्शन आहे ते 134 to 136 इथपर्यंत आपण काढलेलं आहे. ठीक आहे. आता पाहूया EWS ला. तर EWS कॅटेगरीमध्ये सध्या जनता कमी आहे, त्यामुळे याचा कट ऑफ जो आहे तो कमी येणार आहे. त्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो असणार आहे 130 to 132. EWS चा कट ऑफ सध्या कमी जातोय, त्यामुळे EWS 130 to 132 पर्यंत इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर होऊ शकतं. याच्या ज्या काही फिमेल कॅटेगरी आहे त्याच्या 128 to 130 इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आणि SCच्या ज्या काही जागा होत्या त्या दोन्ही एक जागा होत्या. EWSच्या ज्या काही जागा होत्या त्या EWSच्या जागा 2 होत्या. 2 जागा जनरल आणि 2 जागा फिमेल कॅटेगरीसाठी. आता SC कॅटेगरीमध्ये मेलचा जो काही कट ऑफ आहे तो 134 to 136 आहे आणि फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 128 to 130 इथपर्यंत कट ऑफ असणार आहे. आणि SCच्या ज्या काही जागा होत्या त्या जागा एक जागा जनरल कॅटेगरीला, 1 जागा फिमेल कॅटेगरीला अशा पद्धतीने याचं आहे. SC कॅटेगरीमध्ये 128 to 130 हा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असू शकतो आणि 122 ते 124 हा फिमेल कॅटेगरीचा असू शकतो. एसटीच्या ज्या काही जागा होत्या एसटीच्या जागा 2 जागा आहेत. 2 जागा जनरल कॅटेगरीला आणि 2 जागा फिमेल कॅटेगरीला अशा पद्धतीने. आता व्हीजेएनटी ए आपण म्हणतो त्याला, तर भटक्या जाती, तर यांच्यामध्ये यांना जागा देण्यात आलेला नाही.
जे काही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे त्यासाठी जागा नाहीयेत. त्याचबरोबर NTB ला सुद्धा जागा नाहीयेत. त्यामुळे त्याचा कट ऑफ काही आपण सांगू शकत नाही किंवा त्या जागा ह्या ओपन कॅटेगरीमध्ये मोडणार आहेत. एनटीसीच्या ज्या काही आहेत ते 138 ते 140 इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो, कारण जागा कमी आहेत. आणि फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 130 टू 132 इथपर्यंत जाऊ शकतो. एनटीसीच्या ज्या काही जागा होत्या, एनटीसीच्या जागा 2 जनरल कॅटेगरीच्या आणि 1 फिमेल कॅटेगरीची जागा आहे. एनटीडी मध्ये 136 टू 138 इथपर्यंत कट ऑफ येईल. 136 टू 138 इथपर्यंत कट ऑफ येईल एनटीडी मध्ये. आणि फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 124 ते 126 इथपर्यंत कट ऑफ आहे. याच्या ज्या काही जागा होत्या एनटीडीच्या, याच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीला 1 जागा आणि फिमेल कॅटेगरीला नाही, पण फिमेल कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत ते जनरलची सीट सुद्धा त्याला मिळू शकते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे काय आहे हे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर साठी जे काही कट ऑफ आहे हे कट ऑफ सांगितलेलं आहे. आता आपण टॅक्स असिस्टंट साठी कट ऑफ पाहणार आहोत. ठीक आहे, टॅक्स असिस्टंटचा जो काही कट ऑफ आहे तो ओपन कॅटेगरी साठी आपण 138 टू 140 इथपर्यंत सांगितलेला आहे, कारण का सध्याच्या कंडिशनला मार्क्स खूप पडतायत मुलांना आणि आपल्याला जरी नसेल तरी इतर पोरांना मार्क्स असतातच. त्यामुळं जवळपास 138 प्लस आहेत. नॉर्मली तर 140 प्लस पण जाण्याची शक्यता टॅक्स असिस्टंट साठी. आणि जरी आपण 138 मध्ये बसलो कट ऑफ नुसार तरी आपल्याला जागा ज्या असतात ते एकाच 3 घेतल्या जातात टायपिंग साठी. मग तरी पण आपण जर काठावर असू तर जर टायपिंग मध्ये पण आपलं नाही होण्याची शक्यता आहे, कारण जे काही वरचे ज्यांचे मार्क्स जास्त आहेत त्यांचं सिलेक्शन लवकर होण्याची चान्सेस आहे. मग त्यांचं जर टायपिंग मध्ये स्किल टेस्ट मध्ये जर ते फेल झाले तर मग कमी मार्क्स वाल्यांना तिथे चान्सेस मिळू शकतं. पण 138 पर्यंत 130 टू 140 पर्यंत आपल्याला आउट ऑफ 200 टॅक्स असिस्टंटचा ओपनचा मेरिट लागेल. तर याच्या ज्या काही जागा होत्या टॅक्स असिस्टंट साठी ओपनला, तर ओपनच्या जागा होत्या 64 आणि फिमेल कॅटेगरीच्या जागा आहेत 38. आणि फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 130 टू 132 इथपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. SCBCचा जो काही कट ऑफ आहे तो 132 टू 134 इथपर्यंत कट ऑफ आहे. आणि फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 128 टू 130. याच्या ज्या काही जागा होत्या टॅक्स असिस्टंटला, तर टॅक्स असिस्टंटच्या जागा SCBC साठी जनरल कॅटेगरीच्या 24 जागा आणि फिमेल साठी 15 जागा होत्या. ओबीसीचा जो काही कट ऑफ आहे तो 132 टू 134 इथपर्यंत लागेल ओबीसी साठी टॅक्स असिस्टंट साठी आउट ऑफ 200. आणि 128 टू 130 हा फिमेल साठी कट ऑफ लागेल. याच्या ज्या काही जागा होत्या ओबीसीला, तर ओबीसीच्या जागा होत्या 49 आणि 30. 49 जवळपास खूप मोठा आकडा आहे, कारण 49 जागा ह्या ओबीसीला देण्यात आलेल्या जनरल कॅटेगरीला, 30 जागा या फिमेल कॅटेगरीला देण्यात आलेल्या. EWS चा जो काही कट ऑफ आहे हा 123 टू 125 पर्यंत लागेल. कमीच आहे कारण EWS सध्या कमी लागतो. आणि फिमेल कॅटेगरीला 118 ते 120 इथपर्यंत कट ऑफ लागेल. याच्या ज्या काही जागा होत्या EWS च्या टॅक्स साठी, तर त्या जागा होत्या 24 जनरल कॅटेगरीच्या आणि 15 या फिमेल कॅटेगरीच्या जागा आहेत. ठीक आहे, SC चा जो काही कट ऑफ आहे तो 128 टू 130 कट ऑफ आहे. फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 120 टू 122 आहे. आणि याच्या ज्या काही जागा आहेत SCच्या, तर SCच्या जागा 34 आणि 20 इतक्या जागा आहेत. 34 ह्या जनरल कॅटेगरीला, 20 या फिमेल कॅटेगरीला. STच्या जागा कट ऑफ आहे तो 122 टू 124 इथपर्यंत जाऊ शकतो. आणि 116 ते 118 या फिमेल साठी आहे. याच्या ज्या काही जागा आहेत एसटीच्या जागा 19 आणि 11 इतक्या आहेत. विजेएनटीला जागा आहेत त्याच्यामध्ये, मात्र त्याच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीला 7 आणि फिमेल कॅटेगरीला 4. आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो 128 टू 130 आणि फिमेल कॅटेगरी साठी आहे 122 ते 124.
NTB साठी जो काही कट ऑफ आहे तो देखील सेम आहे, 128 ते 130 आणि 122 ते 124. याच्या जागा ज्या होत्या NTB साठी, तर NTBच्या जागा 5 आणि 3 अशा जागा आहेत. आता NTC चा जो काय आहे तो 124 ते 126 पर्यंत लागेल आणि 118 ते 120 या फिमेल साठी आहे. याच्या जागा ज्या होत्या NTC साठी, तर 9 आणि 5 अशा पद्धतीने जागा आहेत. याच्या जागा मात्र थोड्या जास्त आहेत, 9 आणि 5, म्हणून कट ऑफ थोडासा 2 मार्क कमी जाईल. NTD च्या ज्या काय आहेत ते 128 टू 130 आणि 122 टू 124 या फिमेल साठी. सॉरी इथे 128 टू 130 आणि 122 टू 124. आणि या NTDच्या ज्या काही जागा आहेत त्या 5 आणि 3 अशा पद्धतीने जागा आहेत. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचा इथे झाला, इथे टॅक्स असिस्टंटचा झाला. आता क्लर्कचा आपण पाहणार आहोत. क्लर्कच्या ज्या काही जागा आहेत ते 1071 आहेत. मागच्या वर्षी 7000 जागा होत्या आणि इतके असून सुद्धा आपला कट ऑफ आपण पाहिलेला 121 पर्यंत कट ऑफ पोहोचलेला आहे. तर त्याच याच्यानुसार थोडा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ओपनचा जो काही कट ऑफ आहे तो 128 ते 130 इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेल कॅटेगरीचा आहे तो 120 ते 122 इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. क्लर्कच्या ज्या काही जागा आहेत ते ओपनच्या जागा आहेत 99 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 68 सीट्स देण्यात आलेल्या आहेत. SCBC चा जो काही कट ऑफ आहे तो 118 ते 120 आणि 108 ते 110 इथपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. याच्या ज्या काही जागा आहेत SCBCच्या त्या 75 आणि 40 इतक्या जागा आहेत, 75 आणि 40. आता OBCचा जो काही आपण कट ऑफ पाहत आहोत, OBCचा कट ऑफ हा 116 ते 118 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 106 ते 108 इथपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. OBCच्या ज्या काही जागा आहेत ते थोडे जास्त आहेत. जनरल कॅटेगरीसाठी आहेत 105 जागा, ओपन पेक्षा जास्त जागा आहेत. आणि फिमेल कॅटेगरीसाठी आहेत 67 सीट्स. त्याच्यानंतर EWS, तर EWS चा जो काही कट ऑफ आहे तो 108 ते 110 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि फिमेल कॅटेगरीला कमी 98 टू 100 इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. EWS चा जो काही जागा आहेत ते 58 आणि 30 अशा पद्धतीने आहेत, 58 आणि 30. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो 114 ते 116 आणि 104 ते 106 इथपर्यंत कट ऑफ SCचा जाईल. SCच्या ज्या काही जागा आहेत ते SCच्या जागा 64 आणि 35 इतक्या आहेत. त्यानंतर STच्या ज्या काही कट ऑफ आहे ते 108 ते 110 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 98 टू 100 इथपर्यंत लागेल. STच्या ज्या काही जागा आहेत ते 57 आणि 28 इतक्या आहेत. त्याच्यानंतर VJNTचा कट ऑफ आहे 114 ते 116. त्याच्यानंतर 104 ते 106 हे फिमेल कॅटेगरीचं आहे. VJNTच्या ज्या काही जागा आहेत ते 24 आणि 8 इतक्या जागा आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूया NTB साठी. NTB साठी 114 ते 116 आणि 104 ते 106 फिमेल साठी आणि त्याच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा आहेत 23 आणि 4. त्याच्यानंतर आता NTC साठी पाहूया 110 ते 112 आणि 100 ते 102 फिमेल साठी. याच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा आहेत 25 आणि 10. NTC साठी जागा थोडे जास्त आहेत. NTDच्या ज्या काही कट ऑफ आहे तो आहे 114 ते 116 आणि 104 ते 106 आणि याच्या ज्या काही जागा आहेत
ते दोन्ही ठिकाणी 19 जनरल कॅटेगरीला आणि 7 या फिमेल कॅटेगरीला अशा जागा आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर साठी हा कट ऑफ आहे, हा टॅक्स असिस्टंट साठी आहे आणि हा क्लर्क साठी आहे. हा 200 आउट ऑफ आहे. ज्याला मार्क्स मध्ये कन्वर्ट करायचे त्यांनी गुणिले 2 करा, जेणेकरून आपल्याला मार्क मिळून जातील. ठीक आहे, एवढं कट ऑफ वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानुसार आपण टायपिंगची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.